घरात काय आम्हाला शांत बसवत नाहीये। लास्ट संडे पण आपण माळशेज घाटला गेलो होतो, तर आपण निघालेलो आहोत गणपती बाप्पा मोरया। आमचं अचानक भयानक क्रीडा मंडळ आली लहर आणि केला कर। माझं उघडे आणि हे हात उघडे, बाकी सगळं बंद आहे, तरी पण थंडी लागते। अविनाश तू आपण लोणावळ्याला मॅगी खाऊया आणि चहा पिऊया। कर 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 परत सुंदर आहे सुंदर आहे। अरे बस किती सुंदर आहे। हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अवनिक ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला। सो सकाळचे 5:30 वाजले आणि आम्ही परत दोघं आज चाललेलो आहोत लोणावळ्याला वन डे ट्रिपला। घरात काय आम्हाला शांत बसवत नाहीये। लास्ट संडे पण आपण माळशेज घाटला गेलो होतो, त्याच्या लास्ट संडे महाबळेश्वर, हा संडे लोणावळा। सो वन डे आहे, जाऊन असंच थंडीमध्ये बाईक राईड करणार आहे, थोडंसं खाणार आणि रिटर्न येणार आहे। सो ऑल सेट, सगळं टोपी वगैरे स्वेटर घालून एकदम लॉक झालेली आहे मी, कारण बाईकवरती रिस्क आपण घेणार नाही आहे, खूप थंडी असेल। आता अविनाशचं पण इथे तयारी चालू आहे, ग्लव्ज, जाम थंडी असणार आहे आणि तीच थंडी आपल्याला अनुभवायची आहे सुंदर। सो आपण चाललेलो आहे। हो, तर आपण निघालेलो आहोत गणपती बाप्पा मोरया। खूप वर्षांनी आम्ही बाईक राईड करतोय, म्हणजे आम्ही आधी करायचो लग्नानंतर, नवीन आम्ही खूप बाईक राईड करायचो, नाशिकला जायचो, लोणावळ्याला जायचो, लांब लांब म्हणजे ठाणा वगैरेचं बरंच बाईक राईड करायचो। पण आता हल्ली आमची बाईक राईड खूप कमी झाली। सो यावर्षी ट्राय केलं, त्या दिवशीच ठरवलं काल का परवा की रविवारी जाऊया, मस्त थंडी पडली आहे। आमचं अचानक भयानक क्रीडा मंडळ आली लहर आणि केला कर, अशी आपली बात आहे। सो चाललेलो आहोत आपण। हॅलो, तर तुम्ही मला बघताय की मी कसं स्वतःला पॅक केलेलं आहे रेड रायडिंग हुड सारखं। इथे अविनाश आहे, एक हॉल्ट घेतलाय पनवेल साईडला, पाय दुखायला लागला थोडा। सो थोडा वेळ 5 मिनिटं इथे थांबणार आहोत आम्ही आणि परत पुढे 1 तास इथून दाखवतोय। खूप थंडी लागते बाईकवरती, तिथं पूर्ण स्वतःला पॅक केलेलं आहे। फक्त हे तोंड माझं उघडे आणि हे हात उघडे, बाकी सगळं बंद आहे, तरी पण थंडी लागते। अविनाश तू आपण लोणावळ्याला मॅगी खाऊया आणि चहा पिऊया। सो आपला स्टॉप 2 आहे, चौक म्हणून एक ठिकाण आहे, तिथे पोहोचलोय आपण। स्टॉप 2 का घेतलं त्याचं रिझन सांग ना। पाय दुखायला लागला माझा आणि अचानक थंडी पण वाजत होती मध्ये मध्ये। सो मध्येच असे थंडीचे पॅचेस येतात आहेत, खूप थंडी वाजते मध्येच आणि मध्येच मग परत नॉर्मल वाटतंय। सो आता खालापूरच्या जवळ पोहोचलोय, अजून इथून किती वेळ आहे आपल्याला? पाऊण तास जाईल। पाऊण तास आहे आणि थंडी आहेच बरीच, कारण बाईकवर आहे तर जास्तच लागते थंडी, तरी पण थंडी लागते, पण मजा येते। तर मस्त आता असा घाट सुरू झालेला आहे आणि आमच्या रायडरची रायडिंग बघा। आम्हाला वाटलं होतं की आम्ही लोणावळ्याला चाललोय दोघं, इकडे तर पूर्ण मुंबई, नवी मुंबई लोणावळ्याला चालले बाईक, सगळे बायकर्स चालले आहेत लोणावळ्याला। पूर्ण फार तर आपल्या वाशीपासून सगळेजण आपल्या सोबत लोणावळ्यालाच चालले आहेत, सगळे बाईकर्स लोणावळ्याला येतात कुठली राईड करायला, आज गर्दी असतात बाईक। सो परत थंडी वाढलेली आहे, मध्ये परत थंडी कमी झालेली, आता परत हा एक पॅच आला जिथे हवा आणि खूप थंडी आहे, एकदम कुडकुडायला होतंय लोणावळा। सो आपण लोणावळ्याच्या मेन पॉइंटला पोहोचलेलो आहोत आणि इतकी हवा इकडे की बाप रे, म्हणजे ती हवा आपल्याला पण अशी ढकलते, म्हणजे उभं नाही राहू शकत, इतकं भयानक आहे। सो हे मी दाखवते, हवा बघा किती आहे, खूप जोरात हवा आहे, म्हणजे आता मी मोबाईल हातात धरला आहे ना,
फोन हलतोय माझ्या हातातून, भीती वाटेल पटकन उडून जाईल. खूप हवा आहे, खूप हवा आहे या पॉइंटला. हे बघा, हे बघा मोबाईल. आणि त्या हवेमुळे इतकी थंडी वाजते आहे की खूप जास्त वेळ इथे उभं राहणं पॉसिबल नाही. खूपच थंडी आहे. माझ्या मोबाईलमधला, माझ्या हातातला मोबाईल पण हलतोय. व्ह्यू बघा, लांबच उभे आहोत आम्ही. व्ह्यू बघा बघा, वा काय शेड्स आहे ते डोंगराचे. आणि माझ्या मोबाईलमध्ये धुक्याने माझा मोबाईल मी इतका घट्ट धरला आहे, जरा जरी लूज पकडला गेला खाली. मस्त आहे. थंडी लोणावळा येण्यासारखं आहे, छान आहे. आम्ही खूप वर्षांनी आलो, एक 2-3 वर्षामध्ये आलो, तेव्हा एवढी थंडी नव्हती. पण हे काहीतरी पहिल्यांदाच बघतोय आम्ही इतकी थंडी आणि हवा. सो आपण आता आलेलो आहोत बुवांची मिसळ, इथे फेमस मिसळ आहे लोणावळ्याला, तिथे आलेलो आहोत. दोघांनी आम्ही मिसळ ऑर्डर केलेली आहे आणि मिक्स भजी. सो लेट्स ईट. अविनाश पहिलं सुरू करेन. हॅलो. सो आपण पावना लेक, जो तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवला होता, तिथून त्याच्यानंतर आपण निघालो. आणि महाबळेश्वर सारखंच लोणावळ्याला पण इथे मॅप्रो गार्डन आहे, हे माहीत नव्हतं आम्हाला. आम्ही पण कालच चेक केलं ऑनलाईन. सो अविनाशला समजलं की इथे मॅप्रो गार्डन आहे. आत्ताच आम्ही रिसेंटली महाबळेश्वरला गेले तेव्हा मस्त मॅप्रो गार्डनमध्ये गेलेलो होतो. इथे पण लोणावळ्याला ओपन झालं आहे, तर मस्त एक्सायटेड आहोत. छान आहे. जेवढं महाबळेश्वरला आहे त्याच्यापेक्षा मोठं आहे, थोडंसं मोठं वाटतं आहे. आणि सेम कॉन्सेप्ट आहे, छान गार्डन आहे खाण्यासाठी. त्यांचं छान रेस्टॉरंट आहे. इथे स्ट्रॉबेरी क्रीम जी महाबळेश्वरला भेटते सेम तशीच आहे, तर ती आम्ही 2 ऑर्डर केली. आणि एक स्ट्रॉबेरी पेस्ट्री ऑर्डर केलं आहे. त्याच्यानंतर शॉपिंग सारखं सेम पूर्ण शॉपिंग मॉल आहे, तिथे वेगवेगळं सामान भेटतं. सरळ बाईकवर बसणार आणि निघणार आहोत. हां, आपण महाबळेश्वरला केली आहे ना शॉपिंग वगैरे, तर परत काय करिअर नाही आहे, फक्त बघू. त्याच्यानंतर फोटो सेशनसाठी जसं महाबळेश्वरला आहे तसं सेम इथे आहे. तर नक्की लोणावळा, नो फोटो तर लोणावळ्याला आलात तर नक्की मॅप्रो गार्डनला व्हिजिट करा. हे कुठल्या रोडला आहे मॅप्रो गार्डन? कार्ला लेणीच्या कार्ला लेणीचा जो रोड आहे तिथे आहे. सो इथे आम्ही जरा आता खाऊन मग आम्ही निघणार आहोत डायरेक्ट घरी. 2 तासात घरी पोहोचू. मेन आमचं कन्सेप्ट होता की थंडीच अनुभवायची, ती अनुभवली मस्त. सो एवढाच होता आपला ब्लॉग. आपण भेटूया मध्ये इथे निघाल्यानंतर अजून. सो स्टे ट्यून. तर आपली स्ट्रॉबेरी क्रीम आणि जी पेस्ट्री मागवलेली इथे आलेली आहे. सेम महाबळेश्वरला जशी क्रीम भेटते सेम तशीच आहे, त्याचा क्वांटिटी वगैरे. आणि मस्त पेस्ट्री आहे. कशी आहे पेस्ट्री? तुळशीचं पान. वा वा वा. सो हे मॅप्रो गार्डन आहे पूर्ण. इथे आपण आता फ्रेश क्रीम खाल्ली स्ट्रॉबेरी. इथे समोर पूर्ण मॉल आहे, शॉपिंग मॉल. त्याच्यानंतर हा पूर्ण एरिया गार्डन एरिया आहे. फोटो सेशनचे काही पॉईंट्स दिले आहेत, वॉटरफॉल टाईप किंवा स्ट्रॉबेरीचं चित्र वगैरे. हे तर तिथे गाडी पण आहे जशी महाबळेश्वरला आहे मॅप्रो गार्डनची. तसं फोटो सेशनसाठी बऱ्याच गोष्टी आहेत. हा पॉईंट जास्त पॉप्युलर आहे, बरेच जण इथे फोटो काढत आहेत. छान आहे, म्हणजे महाबळेश्वरपेक्षा थोडंसं छान आहे. एक्स्ट्रा काही टेक्नॉलॉजी आहेत. ऑर्डर पण आपण QR कोड स्कॅन करून इथे ऑर्डर करायचे आहेत.
जाऊन स्वतः आपण ऑर्डर वगैरे द्यायची नाही आहे. टेबलवरच QR कोड स्कॅन करून ऑर्डर प्लेस करायची आणि आपल्याला ते ऑर्डर टेबलवर आणून देतील. सुंदर इथे असं पॉन्ड पण आहे, त्याच्यात फिश आहेत छान छान. सुंदर आहे, फोटोसाठी वगैरे पण खूप छान आहे. इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मस्त मस्त गेम्स आहेत. हे टॉईजचे वगैरे. बॉल थ्रो करा आणि जिंका. हा, बॉल थ्रो करून किंवा नेम लावून वगैरे हे सगळे टॉईज घ्यायचे आहेत. सुंदर आहे. समोर पण आहे प्ले एरिया लहान मुलांसाठी. कर 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 परत सुंदर आहे. सुंदर आहे. अरे बस किती सुंदर आहे. छानच आहे. लहान मुलांना किती मजा येईल. जिंकली बस ना. हुशार वाटतं. सो मॅप्रो गार्डन वरून आम्ही दोघेही आता निघालेलो आहोत. 12 वाजलेत, 12:15 झालेत. सो आता निघतो इथून लोणावळ्यावरून. थंडी बरीच कमी झाली आहे, गरमी सुरू झाली आहे थोडीफार. आता थोडं थंडावा हवेत आहे पण थोडंसं गरम आहे. आता इथून तरी आम्हाला 2 तास लागतील. माझी कशी ऍक्टिंग करतं. 2 तास लागतील. थंड आहे पण थोडंसं गरम आहे माझ्या. क्या बोलने का भाई, ये कुछ नहीं, ये तुम कंफ्यूज है. अरे जाता किती तास लागणार आम्हाला? 2 तास लागणार आहेत आता. हा, 2.5 तास. तर 3 पर्यंत घरी पोहोचू. घरी गेल्यानंतर झोपणार आहे मस्त ढारेडूर. सकाळी 4ला उठतोय. 5ला. हा, बोल बोल बोल. मी उठतच नव्हती. म्हणजे आमचं काल ठरलं जायचंय म्हणून आणि याने मला सकाळी 5ला उठवलं की चल जायचंय. तर मी त्याला येते जायचंय. हा, नको नको. तर मी येणारच नव्हती, झोप येत होती. शेवटी उठली कशी तरी आणि आली आहे. सो शेवटी आमची बाईक राईड झाली. बरं झालं उठली. छान वाटलं, मस्त थंडी झाली, अनुभवली. तर तुम्ही पण नक्की लोणावळ्याला या. थंडीत खूप थंडी येते. हाच सीझन आहे. हाच सीझन आहे फिरण्याचा. मॅप्रो गार्डनला या आणि मस्त मजा करा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आमचा छोटासा क्यूट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. नक्की लवकरच भेटू परत पुढच्या एका ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये. लवकर आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे. हा झाला 2रा, 3रा. आता एक 4था लगेच नेक्स्ट वीक मध्ये येणार आहे. तर स्टे ट्यून फॉर दॅट. बाय बाय. बाय.